Hello guys, good morning, have a nice day. This is Basveshwar Kargaonkar and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. मित्रांनो, आजचा व्हिडिओ लेक्चर अतिशय खास होणार आहे. तेव्हा पूर्णतः व्हिडिओ लेक्चर पहा जेणेकरून तुम्हाला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होईल. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका कारण टुडे सब्जेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इज स्विच वर्ड फॉर हिडन ट्रूथ. टुडे सब्जेक्ट इज स्विच वर्ड. Switch word for hidden truth. Switch word for hidden truth. व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनेलवर नवीन असाल आणि अद्याप पण चॅनेलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया पहिल्यांदा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट्स आणि नोटिफिकेशन मिळत राहतील. ओके. आपण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपले आराध्य दैवत श्री सांब सदाशिव म्हणजेच कैलासनाथ भोलेनाथ शिवशंकरजी यांना नमस्कार करून आणि कुलदेवी डोंगराई माता हिचे आशीर्वाद घेऊन आपण व्हिडिओ सुरुवात करणार आहोत. हे डोंगराई मा, कम इन माय सोल अँड टेल मी द नॉलेज फॉर स्विच वर्ड फॉर हिडन ट्रूथ. हे डोंगराई माता, कम इन माय सोल अँड टेल मी द नॉलेज फॉर स्विच वर्ड फॉर हिडन ट्रूथ. तर मित्रांनो, स्विच वर्ड फॉर हिडन ट्रूथ म्हणजे काय की एखाद्याच्या मनात काय चाललेलं आहे आपल्याविषयी त्याचं मत कसं आहे. आता एखादा मित्र असतो बघा पण आपल्याला त्याचा पुरता स्वभाव कळत नाही. वागतो तर मित्रासारखाच पण त्याच्या मनात आपल्याविषयी काय भाव आहेत, चांगले आहेत की वाईट आहेत, किंवा या घडीला त्याच्या मनामध्ये काय चाललं आहे, किंवा तो फ्रेंडशिप आपण त्याच्याबरोबर कंटिन्यू करण्याच्या लायकीचा आहे की नाही, किंवा त्याच्या मनामध्ये काही म्हणजे आपल्याला त्याच्याविषयी कुठलीही शंका असेल, एनी डाऊट अबाउट समवन. हा जो फॉर्म्युला आहे किंवा हा जो नियम आहे कशाचा आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा नियम. ब्रह्मांडामध्ये प्रत्येक गोष्ट आकर्षली जाते. लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन. आता आपल्याला आपण मिळून राहत असतो, आपण मित्र मित्र म्हणा किंवा नातेवाईक म्हणा, पण आपल्याला पूर्ण थांग पत्ता त्याचा स्वभावाचा लागलेला नसतो की त्याची नैतिकता आपल्याविषयी कशी किंवा त्याच्या मनामध्ये विचार कसे आहेत आपल्याविषयी. तर हे सगळं आज डोंगराई कृपेनं आपण शिकणार आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या मदतीनं. तर आपल्याला एखाद्या विषयी जर डाऊट असेल, सपोज एनी डाऊट about someone, एखाद्याविषयी आपल्याला कुठली शंका असेल तर त्या शंकेचं निरसन करण्यासाठी हा लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरायचा. आणि सगळ्यात महत्वाचा हा जो आपल्याला देवी मातेनं सिद्धांत दिलेला आहे किंवा स्विच वर्ड दिलेला आहे, हा फक्त चांगल्या कामासाठी आपल्याला वापरायचा आहे, वाईट गोष्टीसाठी वापरायचा नाही. एनी डाऊट अबाउट समोन, एखाद्याविषयी आपल्याला काही शंका असेल त्यावेळेला हा नियम वापरायचा आहे. किंवा what kind of thoughts going on his head, त्याच्या डोक्यात
आपल्याविषयी काय विचार चालू आहेत हे ओळखण्यासाठी. म्हणजे चांगले विचार चालू आहेत आपल्याला जर्जर करायचंय, त्रास द्यायचा हे जाणून घेण्यासाठी. तिसरा, ही इज अ राईट पर्सन ऑर नॉट, तो योग्य माणूस आहे की नाही ओळखण्यासाठी. फॉर फ्रेंडशिप, मैत्री करण्यासाठी. और पार्टनरशिप, म्हणजे एखाद्या वेळेला आपण भागीदारीमध्ये पण व्यवसाय करत असतो, तर समोरच्याचा स्वभाव किंवा आपल्याविषयी त्याचं मत, त्याची नैतिकता किंवा तो ओव्हरऑल तो माणूस कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, आपली भागीदारी चालेल की नाही, किंवा आपल्याविषयी त्याचं कसं मत आहे, आपलं जरी त्याच्याविषयी चांगलं असेल तर त्याचंही आपल्याविषयी चांगलं आहे का मत, किंवा त्याच्या मनामध्ये काही वाईट गोष्टी आपल्याविषयी काही खेळत आहेत का, हे सगळं या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नियमानं आपल्याला घरी बसून कळतं कुणाच्या मनात काय चाललंय ते. ही इज बेनिफिशियल ऑर नॉट, तो आपल्याला फायदेशीर आहे की नाही, तोट्यात घालणार आहे एखादा व्यक्ती, तर याची पारख करून घेण्यासाठी हा लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरायचा. कोणता आहे मी सांगणार आहे. अगोदर आपण हे कशासाठी वापरायचा, कारण आपल्याला हे अमूल्य असा सिद्धांत डोंगराई मातेनं दिलेला आहे आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये. तर त्याचा उपयोग करून आपण माणसाची पारख, माणसाचा स्वभाव, त्याचं आपल्याविषयीचं मत वगैरे, किंवा तो त्याची नैतिकता, तो नीतिमत्ता आपल्याविषयी त्याची कशी आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी या लॉचा उपयोग करायचा. परंतु कुठलंही त्याचं वाईट करण्यासाठी वगैरे नाही, म्हणजे चांगल्या कामासाठी करून घ्यायचं. ओके. ही इज हार्मफुल ऑर नॉट, तो आपल्यासाठी धोकादायक आहे की नाही हे ओळखण्यासाठी. एखादी व्यक्ती आपल्याला उघड डाऊट येते बघा, बोलते तर गोड पण त्याचं नेमकं मत आपल्याविषयी कसं आहे, हे असे जे प्रश्न जेव्हा पडतात त्यावेळेला डोंगराई मातेने जो आपल्याला हा जो लॉ ऑफ अट्रॅक्शन दिलेला आहे त्याचा उपयोग करून त्याचं सगळं ओव्हरऑल त्याची सगळी कुंडली आपल्याला इथे बसून कळते. मग त्याच्याशी आपण मैत्री वाढवायची की नाही, रिलेशनशिप म्हणजे संबंध ठेवायचे की नाही, किंवा आपण त्याच्यापासून कसं सावध राहायचं, किंवा त्याच्याबरोबर आपण चांगले विचार जर त्याच्या मनात आपले विषय असतील तर त्याच्याबरोबर आपण फ्रेंडशिप कशी वाढवायची वगैरे वगैरे वगैरे, सगळं एखाद्या माणसाला वाचण्यासाठी, म्हणजे तो कसा आहे वाचण्यासाठी, असं हे दिव्य दृष्टी आपल्याला आपली तिसरी आंख आता उघडत आहे वरचेवर. देवी मातेच्या कृपेनं आपली तिसरा डोळा उघडत आहे थोडा 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 थोडा. तर आपल्याला एक 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 गुह्य गोष्टी आपल्याला समजत चाललेल्या आहेत आणि तेच आपण शिकतो आहोत. यानंतर आपण शाबरी मंत्र जे आहे नवनाथाच्या ह्याच्यातला, मच्छिंद्रनाथांनी गोरखनाथांना दिला, त्यानंतर असं सगळ्याला नवनाथाला दिलेला आहे. तर हा शाबरी मंत्र वापरून आपण कसं यशस्वी होऊ शकतो, किंवा आपल्याविषयी कुणी एखादा जादूटोणा करत असेल, काळे जादू करत असेल तर ते कसं ओळखायचं आणि त्याला कसं उलटफेर हे करायचा वगैरे वगैरे. तर आज आपण फक्त एखाद्याच्या मनात आपल्याविषयी काय विचार आहेत, चांगले आहेत की वाईट, तो माणूस आपल्यासाठी चांगला आहे की वाईट, हे सगळं बघण्यासाठी हा लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरायचा आहे. आणि हे नॉलेज आपल्याला डोंगराई मातेने दिलेलं आहे. तेव्हा याची टिंगल टवाळे करू नका. जर तुम्हाला घ्यायचं नसेल तर घेऊ नका, परंतु टिंगल टवाळे मात्र करू नका प्लीज. ओके. स्विच वर्ड फॉर हिडन ट्रूथ. स्विच वर्ड, एक्सक्यूज मी. सो गाइज, ज्या वेळेला आपल्याला एखाद्या व्यक्तीचं आयडेंटिफिकेशन करायचं असतं, किंवा त्याची परीक्षा बघायची असते, किंवा तो आपणाशी कसा आहे, त्याचं मत काय आहे, त्याच्या मनामध्ये विचार काय चाललेले आहेत, चांगले चाललेत की वाईट चाललेत आपल्याविषयी, हे जाणून घेताना स्विच वर्ड फॉर हिडन ट्रूथ हा गुरुमंत्र
किंवा देवीचा मंत्र आपण वापरायचा असतो, तर तो कोणता मंत्र आहे, त्याचा चॅन्ट कसा करायचा, चॅन्ट म्हणजे चिंतन कसं करायचं, तर तो मंत्र आहे रिव्हील ट्रूथ, रिव्हील ट्रूथ ऑन मास्क. रिव्हील ट्रूथ अनमास्क म्हणजे हे देवी माते, मी आता ज्या व्यक्तीचं नाव घेतो आहे क्ष, तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये माझ्याविषयी कसा भाव आहे, माझ्याविषयी शत्रुभावना आहे की मित्रभावना आहे, माझं वाईट करायचा त्याचा विचार आहे की चांगलं करायचा विचार आहे, तो माणूस ओव्हरऑल कसा आहे, हे सगळं नॉलेज मला तुझ्या कृपेने मिळू दे, असं म्हणून आपण आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं. आणि हा मंत्र आपण चॅन्ट म्हणजे चिंतन करायचा, हा मंत्र आहे रिव्हील ट्रूथ अनमास्क, रिव्हील ट्रूथ अनमास्क, रिव्हील ट्रूथ अँड मास्क, रिव्हील ट्रूथ अँड मास्क. इंग्लिश मध्ये रिव्हील ट्रूथ अँड मास्क म्हणजे मला सत्याची जाणीव होऊ दे आणि त्याच्या चेहऱ्यावर ज्यानं मास्क जे लावलेलं आहे सभ्यतेचा असेल किंवा मुखोटा जे लावलेला आहे तो मुखोटा गळून पडावा आणि त्याचं चांगलं जे आहे त्याच्यात ते सगळं मला चांगलं दिसावं, त्याचे गुण किंवा त्याच्यात जे वाईट आहेत हे सगळे मला वाईट दिसावेत किंवा ते माझ्या डोळ्यासमोर येऊन त्याची पारख व्हावी अशा व्यक्तीची, असं आपण देवीला विनवणं घातल्यावर हा मंत्र दिलेला आहे रिव्हील ट्रूथ अँड मास्क, रिव्हील ट्रूथ अँड मास्क असं चिंतन करायचं आहे. आणि जर आपल्याला नेहमी चिंतन करायला वेळ नसेल तर आपण दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा आपण घरी बसून त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे आपल्याला इथं बसून कळतं, घरी बसून कळतं. कशामुळं, कुलदेवतेमुळं, कारण आपल्याला त्रिकाल ज्ञान प्राप्त होत आहे. त्रिकाल ज्ञान म्हणजे तिन्ही काळाचं, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. किंवा एखादा व्यक्ती तू कसा आहे, तू कितीही दूर असू द्या आपल्यापासून, कितीही लांब असू द्या, परंतु त्याच्या मनात आपल्याविषयीचे कसे भाव आहेत, त्याच्या मनामध्ये आपल्या विषयीचे कशा फिलिंग्ज आहेत किंवा त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी कसे कारस्थान आहे की चांगले भाव आहेत किंवा काय, हे सगळं इथं बसून कळतं. ओके. तर दुसरी पद्धत अशी आहे, हे चॅन्ट पण करू शकता किंवा आपण मग काय करायचं, एक ब्लँक पेपर घ्यायचा, टेक वन ब्लँक पेपर. ब्लँक पेपर म्हणजे एक कोरा करकरीत कागद घ्यायचा, कोरा कागद असा असा कोरा कागद घ्यायचा, पूर्ण कोरा आहे बघा, असा रेषा वगैरे त्याच्यावर नसाव्या, लाईन्स नसाव्या. ओके. तो कागद घेतला की त्याच्यावर एक सर्कल करायचं आहे आपल्याला, सर पूर्ण सर्कल. आता हे कागदावर छोटं येणार म्हणून हाच कागद आहे समजू बोर्डला आपण, तर बोर्ड हाच पेपर आहे समजू, तर त्या पेपरवर आपल्याला असं एक सर्कल करायचं आहे, मोठंसं सर्कल केलं की ते योग्य रीतीने जोडून घ्यायचं, आतमध्ये कुठलाही प्रवेश नाही झाला पाहिजे, असं पूर्ण सर्कल केलेलं आहे, असं सर्कल करायचं त्या ब्लँक पेपरवर. आणि आपल्याला जो देवी मातेने मंत्र दिलेला आहे रिव्हील, इथं लिहायचा रिव्हील ट्रूथ ऑन मास्क असा लिहायचं. त्यानंतर एकच पेन, कुठलाही पेन वापरला तरी चालतो. त्यानंतर आपल्याला मॅनिफिशनचा जो रेकी म्हणून एक पद्धत आहे, तर त्यातले जे अंक आहेत, लकी अंक, ते देवी मातेने दिलेले आहेत, त्या अंक इथे लिहायचे आहेत. पहिला अंक आहे 7, 774, 774 डॅश द्यायचा. त्यानंतरचा नेक्स्ट अंक आहे 778, 778. त्यानंतरचा अंक आहे 444,
म्हणजे 3 वेळेला 4 लिहायचंय आणि लास्ट वाला अंक आहे 558 558 आणि फुल स्टॉप द्यायचं. तर हे अंक लिहायचे तसे प्रत्येक अंकात थोडा थोडा गॅप पाहिजे. 774 778 444 and 558. ओके. त्यानंतर आपलं या सर्कलच्या वरील जो स्पेस आहे तिथं आपलं स्वतःचं नाव लिहायचं. आता माझं नाव इथं बसवेश्वर BASHWESHWAR इथं लिहिलं. आणि ज्या व्यक्तीविषयी आपल्याला पारख करायची आहे त्या व्यक्तीची त्याचं इथं नाव लिहायचं खाली. आपण इथं XX लिहूया. XXX म्हणजे तो व्यक्ती आपल्यासाठी थोडक्यात फ्रेंड आहे की एनिमी आहे, तो आपला दोस्त आहे का शत्रू आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा देवीचा. स्विच ऑन फॉर हिडन ट्रूथ म्हणजे जे ट्रूथ त्यानं झाकून ठेवलेलं आहे आपल्यापासून सत्यता, त्याचा जो मूळ स्वभाव आहे तो जे झाकलेला आहे तो उघडकीस किंवा त्याच्यावरचा पडदा बाजूला करून आपल्याला तो नेमका कसा आहे हे ओळखण्यासाठी. मग तो व्यक्ती मित्र असेल किंवा आपण पार्टनरशिप किंवा एखाद्या वेळेस योग्य जोडीदार बघताना सुद्धा हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. एखाद्या वेळेस एखादा वधू पक्षाकडली कुंडली आली आपल्याकडे वर पक्षाकडे, तर ती वधू आपल्यासाठी पूरक आहे की नाही, ती तिच्याशी लग्न केल्यावर माझा संसार सुखी होणार आहे की नाही, किंवा ती तिच्याशी लग्न केल्यावर आमच्या संसारात भांडणे खडाजंगी भांडणे होणार का व्यवस्थित आमचा संसार होणार वगैरे वगैरे जे काय आपल्या शंका डोक्यात असतील, कुठलीही शंका असेल तर त्या शंकेचं निरसन ह्या देवी मातेचा हा जो स्विच वर्ड फॉर हिडन ट्रूथ हा जो फॉर्म्युला म्हणजे गुपित रहस्य कशाचं झाकलेल्या किंवा बंद मुठीत ठेवलेल्या सत्यतेचं, तर ह्या सत्यतेचं ज्ञान आपल्याला होण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा. तर आपण काय केलं, रिव्हील ट्रूथ ह्या सर्कल एक ओढला आपण कोऱ्या पेजवर आणि त्यात लिहिलं रिव्हील ट्रूथ ऑन मास हे लिहायचंय, कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन इतका कामाचा आहे. आपण बघा एखाद्याला मनापासून जर आठव केला तर तो माणूस आपल्याला भेटतो किंवा त्याचा फोन येतो किंवा त्याच्याविषयी काहीतरी कळतं. इतकं लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये ताकद आहे. किंवा आपण म्हणतो बघा मला उचकी लागली, कोणतरी आठवण करत असेल, ही उचकी लागण्याचा जो प्रकार आपण मनापासून त्याची आठवण केलेली असते. किंवा एखादा मेलेला आत्मा सुद्धा असू द्या, आपण जर सारखी त्याची आठवण केली तर ते स्वप्नात येऊन आपल्याला भेटतात. इतकी लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये ताकद आहे. तर इथं सर्कल मध्ये रिव्हील ट्रूथ ऑन मास हे वर्ड लिहायचे आहेत. त्यानंतर हा जो नंबर आहे 774 778 444 558 हा नंबर लिहायचा आणि आपण जो हा फॉर्म्युला करणार आहे त्याचं वरती नाव आणि ज्याच्यावर करायचं आहे त्याचं इथं खाली नाव लिहायचं त्या व्यक्तीचं. म्हणजे संशय ज्या व्यक्तीवर आपला संशय आहे, म्हणजे तो चांगला आहे की वाईट आहे तो व्यक्ती, तो माझ्यासाठी फायदेशीर आहे की म्हणजे आपल्याला तोट्यात घालणार आहे, किंवा तो माझ्यासाठी मित्र म्हणून माझा विचार करतो की दुश्मन म्हणून विचार करतो वगैरे वगैरे जितकी काही शंका असतील त्या व्यक्तीचं इथं नाव लिहायचं, त्या संशय डाऊटफुल व्यक्तीचं. आणि हा जो कागद आहे, आता सपोज या कागदावर आपण लिहिलेला आहे, सपोज इथं लिहिलंय म्हणा असं, तर हा कागद असं भिंतीला चिटकवून ठेवायचा घरात, म्हणजे एकदम बाहेर कुणाला दिसेल असं बी नाही किंवा एकदम आता आडसान दिला नाही, तर फक्त आपल्याला दिसला तरी काय हरकत नाही, पण असा भिंतीला चिटकवून ठेवायचा. आणि 7 दिवसाच्या आत किंवा 21 दिवसाच्या आत त्या ज्या व्यक्तीचं नाव आपण इथे लिहिलेलं आहे खाली त्या व्यक्तीविषयी सगळी कुंडली आपल्याला कळते, आपल्या समोर येते. म्हणजे तो व्यक्ती चांगला आहे की नाही, किंवा हरामखोर मग व्यक्ती आहे का, तो आपल्याला गोड बोलून तो आपला काटा तर काढत नाही ना, किंवा तो आपल्याला एकदम चांगला आहे आणि आपण त्याच्याशी मैत्री करायला काय हरकत नाही वगैरे वगैरे जितके काय डाऊट असतील आपले हे सगळे क्लिअर होतात. तर असं आपण हे सर्कल काढलेलं आहे. इथं रिव्हील ट्रूथ सत्य अँड मास लिहिलेलं आहे, वरी आपलं नाव लिहायचं स्वतःचं आणि ज्याच्याविषयी डाऊट आहे ते इथे लिहायचं आणि हे असा कागद चिटकून द्यायचा आणि चांट खाली लिहायचं. चांट म्हणजे चिंतन,
रिव्हील ट्रूथ, सत्य अँड मास्क. आणि वर हे कुलदेवी माता, इथं आपल्या कुलदेवीचं नाव लिहायचं. इथं डोंगराई, डोंगराई देवी ही माझी कुलदेवता आहे, हे वरी नाव घ्यायचं आपण. म्हणजे डोंगराई देवीला आपण कुलदेवतेला हे काम दिलेलं आहे आणि ती कुलदेवता कामाला लागून अशी परिस्थिती निर्माण करते की ते सगळं सत्य आपल्या समोर येतं. तर हा जो फॉर्म्युला आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा, लॉ ऑफ अट्रॅक्शन, कशाचा फॉर्म्युला आहे हा? लॉ ऑफ अट्रॅक्शनचा, म्हणजे आकर्षणाचा नियम. ब्रह्मांडामध्ये आकर्षण म्हणजे आपण जसे विचार करतो त्या पद्धतीचेच आपल्याला माणसं मिळत राहतात बघा. आपण जर दुष्ट विचार केला तर आपल्याला दुष्टच मित्र भेटतील, आपण चांगले विचार केले तर चांगले मित्र भेटतील. कारण तसेच ज्याला जे पाहिजे तेच देव देत असतो, कारण किंवा निसर्ग देत असतो. म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या पद्धतीने आपण एखाद्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी काय चांगले चालले आहे की वाईट चालले आहे, तो व्यक्ती चांगला आहे की वाईट आहे, त्या व्यक्तीचा जो मानस आहे आपल्याविषयी किंवा हे आहे ते चांगली भावना आहे की वाईट भावना आहे, हे सगळं ओळखून आपण घरात बसून ओळखायचं. मग चांगली भावना असेल तर त्याच्याशी संबंध दृढ करायचे, म्हणजे वाढवायचे. आणि जर वाईट भावना असेल तर त्याला आपल्या लाईफ स्टाईल मधनं किंवा लाईफ सर्कल मधनं डिलीट करून टाकायचं किंवा बाजूला सरायचं. ओके, तर हा जो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा मंत्र आज आपण डोंगराई मातेने कृपेने शिकलेलो आहोत. I hope all of you guys are understand today's subject very well. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay? So guys, if you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.